सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहाड खुर्द शिरशी बेटात चक पेडगाव येथील मुखरू यादव गेडेकर वय 55 वर्ष हे गुराखी दररोजप्रमाणे गावातील राखण करण्यासाठी घेतलेल्या गुरेढोरे यांना जंगल परिसरात चराईकरिता घेऊन गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हमला केला। यात गुराखी मुखरू गेडेकर गंभीर जखमी झालेले आहे। ही घटना दुपारी 1 ते 1:30 वाजताच्या सुमारास घडली। त्यामुळे गुराख्याची बैल जंगलात सैरावैरा पळू लागली व गुराख्यांनी आरडाओरड करून वाघाच्या तोंडातून आपला जीव वाचवला आणि जखमी अवस्थेत घरी परतला। वन विभागाला घटनेची माहिती होताच सावली वन परिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली उपवन परिक्षेत्र अधिकारी व्याहाड खुर्द राखुंडे, वनरक्षक महादेव मुंडे, वनरक्षक सोनेकर, वनरक्षक डांगे, वनरक्षक नागोसे आदी कर्मचारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा करून गुराखू मुखरू यांना उपचारासाठी गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले। मुखरू यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना मानेवर, डोक्याला, पाठीमागे गंभीर जखमा आहेत। जखमीच्या कुटुंबांना वन विभाग यांच्याकडून ताबडतोब उपचाराकरिता 20,000ची आर्थिक मदत देण्यात आली आहे। भर दुपारी वाघाने केलेल्या हमल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। मात्र वन विभागाने वेळोवेळी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून त्यांनी नियमांचे पालन करावे असे वन विभाग अधिकारी यांनी जनतेला सूचना केल्या आहेत। पाहूया प्रवीण गेडाम यांचा हा रिपोर्ट। तालुक्यातील चक पेडगाव येथे आज दुपारच्या सुमारास गुराख्याने आपले बैल घेऊन जंगलात गेले असताना दबा धरून असलेल्या वाघाने अचानक हमला केलेला आहे व यात मुखरू गेडेकर वय 55 वर्ष हा गुराखी जखमी झालेला असून सावली तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाघाच्या दहशती सुरू आहे व अनेक गुराखी आणि आम जनता जखमी होत आहे। मात्र वन विभाग सुद्धा सतर्कतेने काम करीत असून वरील होत असलेल्या घटनेवर वचक ठेवण्यासाठी वन विभाग सतत काम करीत आहे। मात्र परिसरात वाघाच्या दहशतीमुळे संपूर्ण नागरिक भयभीत झालेले आहेत। मी प्रवीण गेडाम, सी टी व्ही सावली, चंद्रपूर।